पोलीस संघाने नाणेफेकी जिंकली. प्रथमतः मैदानाचा अंदाज बांधण्यासाठी इथे गोलंदाजी मात्र स्वीकारले आणि फलंदाजी मार्कवरती आपण पाहतो योगेश आणि त्याच्या साथीने वैभवला. पहिला चेंडू लेग साईडच्या दिशेने चेंडू होता, पायावरती चेंडू होता, त्याच्यावरती आडवी बॅट केली आणि एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळाली. सिंगल धावेने खातं उघड करत असताना योगेश हा फलंदाज अगदी झुकरेवाडीचा एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. चांगली नजर चेंडूवरती असलेला हा फलंदाज. टायमिंगच्या जवळवरती मोठमोठे फटके त्याच्या फलीतून पाहायला मिळतात. त्याच्या साथीने वैभवला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक. आता इथे ऑफसाईडच्या दिशेने चेंडू लढवला आहे, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे, चुकी होणार नाहीये. पहिली धाव कंप्लीट. चांगला चेंडू पकडलाय, चांगली फेकी देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि पुन्हा त्या दुसऱ्या चेंडू देखील सलग सिंगल आणि दुसऱ्या चेंडूवरती देखील एक सिंगल आले आणि 2 धावा फलकावरती आपण पाहतोय योगेश आणि वैभव. गोलंदाजी मार्गवरती आपण जनार्दनला पाहतोय. पुन्हा खोलातला चेंडू होता, बॅट आणि चेंडूचा चांगलासा संपर्क आणि पुन्हा सिंगल धाव योगेशच्या फळीतून आपल्याला पाहायला मिळते. अगदी योगेशच्या फलंदाजाकडून मोठमोठी अपेक्षा असतात सर्व प्रेक्षकांना देखील आणि संघाला देखील. तारणहार संघाचा इथे पुन्हा लोअर फुलटॉस चेंडू होता, ऑफसाईडच्या दिशेने उडवलाय. मिड विकेट वरती इथे क्षेत्ररक्षक तैनात होता, तिथे सिंगल धाव कंप्लीट करत असताना पुन्हा आपण योगेशला पाहतोय. सलगचे 4 चेंडू 4 सिंगल आपल्याला पाहायला मिळतंय आणि काय उत्तम दर्जाची क्लॅरिटी. घर बसल्या सर्व प्रेक्षकांसाठी केटीसीच्या माध्यमातून ही शृंखला दाखवली जाते. आता लोअर फुलटॉस चेंडू माफी असेल फुलटॉस चेंडू होता, लेग साईडच्या दिशेने चेंडूला उडवलाय, जिथे क्षेत्ररक्षक पाठलाग करत होता, परंतु 1 बाउन्स सीमा पलीकडे आलाय तो चौकार. डीजे इथून आपल्याला चौकार माफी असं योगेशच्या फलीतून चौकार पाहायला मिळाला. पुन्हा आता ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला कार्पेटच्या साईने ढकलला, तिथे सिंगल धाव कंप्लीट करत असताना स्वतःकडे स्ट्राईक ठेवतो. शेवटच्या चेंडूवरती आले सिंगल, म्हणजेच धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 9 या अंकावरती. कोणती विकेट न गमवता चांगली धावसंख्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जमवत असताना योगेश आणि त्याच्या साथीने वैभव. डीजे लेग बायच्या स्वरूपात एक धाव देखील कंप्लीट केली गेली. आता वैभव ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. 6 चेंडू संपल्यानंतर 7वा चेंडू सिंगल धाव लेग बायच्या स्वरूपात पाहिली आणि इथे देखील वैभव देखील साथ देतोय योगेशचे सिंगलने, कारण समोर गोलंदाजी चांगली होते. मागच्या सामन्यात आपण पाहिला कल्पेश जाधव या फलंदाजाला काय तुफानची फलंदाजी केली. 3 चौकार 3 षटकार त्याच्या फलीतून आपल्याला पाहायला मिळाले. तो देखील सलगच्या 3 चेंडूवरती 3 सिंगल धावा जमवल्या होत्या त्याने. पूर्णपणे सेट झाल्यानंतर इथे देखील चेंडू उडवला, इथे मिसफील्ड पाहायला मिळाली आणि इथे चौकार, मिसफील्डचा चौकार पाहायला मिळाला योगेशच्या फलीतून. डीजे
चौथा चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल मंगेश हा गोलंदाज. 3 चेंडूवरती 6 धावा तर खाल्ल्या त्या गोलंदाजाने. आखूड टप्प्याचा चेंडू, गुड टायमिंग, मिडल ऑफ द बॅट आणि चेंडूला फेकून दिलाय. आलाय तो स्क्वेअर लेग रिजन वरच्या दिशेने आलेला हा बिग बिग षटकार डीजे. धन्यवाद राजेश आवाटी दादा यांचा इथे सन्मान केला जाईल आणि सन्मान करण्यासाठी मी मंगेश दादांना विनंती करेल. चांगला फटका पाहायला मिळाला आणि आयवा कॅश साठी 100 रुपयाचा पारितोषिक गणेश शेट म्हसे यांच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीने 100 रुपयाचा पारितोषिक आहे. पुन्हा मिसफिल्डचा चौकार पाहायला मिळाला. 2-2 क्षेत्ररक्षक तिथे तैनात होतं. त्यांना चकून चेंडू निघून गेला. जिथे सलगच्या 3 चेंडूवरती 4 सिंगल घेतल्यानंतर 2 सिंगल घेतल्यानंतर चौकार जमवला होता योगेश या फलंदाजाने आणि त्यानंतर इथे चांगली फलंदाजी साकारत असताना 8 चेंडू वैयक्तिक 22 धावांवरती पुन्हा चेंडू उडालाय. जास्तीचा हवेत चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु हा देखील चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. आलाय तो बिग बिग षटकार डीजे. तब्बल 22 धावा या गोलंदाजाला खर्च करताना पाहायला मिळाला आपल्याला. चांगली फलंदाजी योगेश या फलंदाजाची झुगरेवाडीचा हा हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे त्याच्या साथीने आपण पाहतो वैभवला तिसरा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. गणेश एक अनुभवी गोलंदाज आहे. इथे एसटी रक्षकाकडून चुकी आणि 22चा चौकार. पंच आम्हाला सुरेश सर सांगतायत. त्यांच्या साथीने आपण पाहतोय आजच्या दिवसात हरी सर देखील उपस्थित झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. दोन्ही पंचांचं आपण करूया सहर्ष स्वागत. आणि काय चांगली पंचगिरी आपण पाहतोय. आत्तापर्यंत जितके आदिवासी सामने आमच्या परिसरामध्ये आम्ही पाहिले त्या परिसरामध्ये क्वालिफाय पंच म्हणून ज्यांची ओळख आहे ते दोन्ही सर आपल्याला पाहायला मिळतात चौदरवाडीच्या टुर्नामेंटमध्ये. आणि चांगला चेंडू खोलात टाकला होता तिथे सिंगल धाव पाहायला मिळाली. सिंगल धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 36 या अंकावरती. अगदी पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू फेकला होता. एसटी रक्षकाने चुकी केली त्याच्यावरती 4 धावा पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर आलेला हा सिंगल. आता ऑन स्ट्राईक असेल आपल्याला माहिती आहे. योगेश हा फलंदाज 9 चेंडू 28 धावांवरती खेळतोय. आता पुन्हा चांगला फटका चांगला सेट झालाय आणि त्याला चेंडू मात्र फुटबॉलच्या इतका मोठा दिसतोय आणि त्याचा पुरेपूर उपयोग करून घेत असताना डीजे थांबायचे थोडा. अगदी लगेच चेंडू आला इकडे. आयवा कॅच सुटले परंतु चेंडू लगेच आलाय. आयवा कॅच साठी आयोजकांच्या वतीने 100 रुपयाचं पारितोषिक आहे. माझ्या उजव्या बाजूला मी पाहतोय मोहन हा स्कोररच्या भूमिकेत चांगली भूमिका पार पाडत असताना गणेशच्या विरोधात अजून देखील एक मोठा फटका खेळायचा होता परंतु इथे चुकांवरती चुकी पाहायला मिळते. लेग बायच्या स्वरूपात ही धाव देखील कंप्लीट केली योगेश या फलंदाजाने.
वैभवने कुठलाही इशारा केला नाही आणि सरळ निघून आला. एकच. योगेशने साफ नकार दिला होता, परंतु नॉन स्ट्राईक एंडला जो फेकी झाली ती फेकी कलेक्ट करता आली नाही. त्या कारणास्तव योगेशने देखील लगेच धावेसाठी निघाला आणि ती धाव कंप्लीट केली. आले आपण पाहतोय मोग्रज ग्रामपंचायत हद्दीतील खांदण गावचे सन्माननीय निलेशजी कुर्ले साहेब इथे उपस्थित झालेत. पोलीस पाटील खांदण आणि त्यांच्या साथीने आपण पाहतोय मनुष्य जाधव यांचा आवडता खेळाडू पिंगलस गावचा सुपुत्र महेश दिसले हार्ड हिटर फलंदाज आहे. कित्येक शृंखला रजनी देखील धोत्रेच्या संघामधून खेळलाय. तो देखील इथे उपस्थित, त्याचं देखील सहर्ष स्वागत. वैभव माघारी परतला. 6 चेंडू खर्च स्वतःने करून घेतलेत फक्त आणि फक्त संघासाठी योगदान 4 धावेंचं आपण पाहतोय. 6 चेंडू घेतल्यानंतर 4च धावा. अपेक्षा थोडीशी भंग करत असताना संघाची आपल्याला पाहायला मिळाला. नाराज केलाय संघाला, परंतु समोर आपण पाहतोय आता त्याची जागा भरून काढण्यासाठी योगेश गेलाय. प्रवीण गेलाय शेवटचा चेंडू खेळण्यासाठी, परंतु हा देखील गतिवान चेंडू होता. गतीने परास्त केलं फलंदाजाला आणि इथे तिसरा षटक देखील संपुष्टात आलाय. तिसऱ्या षटकात आपण धावा पाहिल्या 8 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल. 1 विकेट गमावल्यानंतर तिसऱ्या षटकात धावा संख्या धावफलक आपण पाहतोय 43 या अंकावरती. डीजे मार्गस्थ झाला. तिथे त्यांनी धावा खर्च केल्या 8, म्हणजे चांगला कमबॅक करून दिलाय. 12 धावा खर्च केल्यात, माफी असावी. शेवटचा षटक घेऊन गोलंदाज जोपर्यंत नावील तोपर्यंत पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. इथे आलाय स्वेर फटका, स्वेर मारा आणि ते गोलंदाजावरती देखील आक्षेप. आपण चेक करणार आहोत, तोपर्यंत थांबवायचे खेळ. फेअर डिलिव्हरी, चांगली गोलंदाजी करतोय. पूर्ण राऊंड फिरतोय हाताचा गोलंदाज. ज्यावेळी आक्षेप आला पाठीमागे जाऊन थोडासा स्माइल करत होता. त्याला माहित आहे माझ्या गोलंदाजीवरती आक्षेप घेतलाय आणि तो त्या मला क्लीन चिट मिळणार आहे या आशेने देखील होता गोलंदाज आणि त्या क्लीन चिट इथे मिळाली त्याला. चांगली गोलंदाजी होती. पहिला चेंडू स्वेर फेकल्यानंतर दुसरा चेंडू थोडासा फलंदाज योगेशच्या विरोधात चांगला फेकला, त्याच्यावरती 2 धावा पाहायला मिळाल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. योगेश आत्तापर्यंत धावा चेंडू खेळलाय 12, वैयक्तिक 37 धावांवरती खेळतोय. सिंगल डबल खूप साऱ्या धावा जमवल्यात त्यांनी, तरी देखील त्याच्या गतीमध्ये कुठे बदल होत नाहीये. तितक्याच चपलाईने धावायला पाहायला मिळतोय आपल्याला. आणि इथे आउटसाइड द लेग स्टंप चेंडू होता, त्याच्यावरती बाईकच्या स्वरूपात आले चौकार. डीजे
व्हाईट व्हाईट प्लस 4 आहे ना, नक्कीच 5 धावा या चेंडूवरती पाहायला मिळतील. दरम्यान आपण पाहतो इथे मनोज शेठ जाधव यांच्या शृंखलेला भेट देण्यासाठी त्यांचे सर्व मित्र इथे उपस्थित झालेत. वर्ग मित्र, कित्येक वर्ष एकाच शाळेत एकाच कॉलेजमध्ये. धावसंख्या आपण पाहतो जाऊन पोचले 51 या अंकावरती. रवी शेठ भगत गायक आहेत पनवेलचे, त्यांच्या साथीने आपण पाहतोय शुभम परेटे आणि त्यानंतर त्यांच्या समेत आपण पाहतोय प्रसाद शेठ कर्णुकला. मित्र परिवार गणेगाव चिंचवली ह्या गावावरून या शृंखलेला भेट देण्यासाठी इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील इथे आपण करूया सहर्ष सहर्ष स्वागत. आणि दरम्यान आपण पहिला चेंडू खराब फेकला होता, त्यानंतर चांगला चेंडू त्याच्यावरती 2 धावा जमवल्या. पुन्हा खराब चेंडू फेकला, त्याच्यावरती व्हाईट प्लस 4 अशा धावा जमवल्या संघाच्या साठी योगेश या फलंदाजाने. त्यानंतर मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला योगेशच्या फलीतून आणि पुन्हा आता चेंडू हवेत आहे. हा देखील क्षेत्ररक्षक बनल दर्शक आणि इथे पुन्हा येईल षटकार डीजे. आलेल्या पाहुण्यांचा सत्कार षटकाराने करत असताना आपल्याला योगेशला आपण पाहतो आणि योगेश तब्बल जाऊन पोहोचलाय 14 चेंडू 49 धावांवरती. वैयक्तिक इथे चांगला फटका, अगदी सरळ स्टेट डाऊनचा फटका होता जिथे गोलंदाजाला बीट करत असताना चेंडू निघून गेलाय आणि वैयक्तिक 51 धावा अर्धशतक कंप्लीट करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय योगेश हा फलंदाज झुगरेवाडीचा. वेल प्लेट योगेश, खूप चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 65 धावा धावफलकावरती आहेत आणि वैयक्तिक विचार करायला गेला तर 15 चेंडू 51 धावा वैयक्तिक संघासाठी योगदान दिलंय योगेश या फलंदाजाने. 4 चेंडू संपलेत. गोलंदाजी मार्कवरती आपण सचिनला पाहतोय. पुन्हा ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला एक टप्प्याने फील्ड केला, तिथे पुन्हा एक धाव आणि दुसरीसाठी निघाला होता, त्याच्यावरती ते धावाच्या स्वरूपात बाद झालाय. शुभम पार्टे पनवेल आणि ओमकार